नमस्कार. मी सिकंदर अशोक गुमाणेकर, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, जुन्नर न्यायालय. काल गुन्हा रजिस्टर नंबर कलम 155/2024, भारतीय दंडविधान कलम 420, 405, 464, 465, 467, 468, 471, 120(ब) सह महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम 1887चे कलम 4 व 5 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000चे कलम 66(सी) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यामध्ये एकूण 99 आरोपी होते. त्यापैकी 5 आरोपींना काल मेहरबान कोर्टाने कोठडी दिलेली आहे, पोलीस कोठडी दिलेली आहे आणि उर्वरित 88 जे आरोपी होते त्या 88 आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली होती. न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर त्यांचे जे वकील होते श्री राजेंद्र कोल्हे साहेब, त्यांनी त्यांचा जामिनाचा अर्ज ठेवला होता. तो जामिनाचा अर्ज मेहरबान कोर्टाने तो रद्द केलेला आहे, रिजेक्ट केलेला आहे. कारण ते सदरचे जेवढे पण सर्व जे आरोपी होते ते आरोपी बाहेरच्या राज्यातले असल्यामुळे त्यांना जामीन झाला असं तर ते पुढे भेटून आले नसते आणि सदर हे प्रकरण आहे हे गंभीर असल्यामुळे सदर प्रकरणाचा तपास चालू आहे आणि पुढे तपासामध्ये आणखी त्यांची कधी गरज लागली असती तर ते भेटून आले नसते किंवा पुढचा तपास करता आला नसता. म्हणून मेहरबान कोर्टाने सर्व गोष्टींचा, सर्व परिस्थितीचा विचार करून सदरचा जो जामीन अर्ज आहे तो नामंजूर केलेला आहे. आणि जे 5 आरोपी होते त्यामध्ये कुणाल सुनील भट, दुसरा आहे समीर युनुस पठाण, तिसरा राशिद कमाल शरीफुल्ला, चौथा अमजद खान सरदार खान आणि 5वा यश राजेंद्र सिंग चौहान यांना मेहरबान कोर्टाने 4 दिवसाची PC दिलेली आहे. तरी सदर प्रकरणाचा तपास चालू आहे आणि बघूयात पुढे पोलीस काय तपास करतात आणि मेहरबान कोर्टासमोर काय आणतात. सदरचा जो तपास आहे तो सध्या तपासी अधिकारी अविनाश शिळीमकर, जे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा आहे यांच्याकडे आहे. ते पुणे ग्रामीण पोलीसला स्थानिक गुन्हे शाखेला ते पोलीस इन्स्पेक्टर आहेत अविनाश शिळीमकर, यांच्याकडे तो तपास आहे. तर या प्रकरणात काही आरोपी फरारसुद्धा आहेत. ते फरार असणारे आरोपी कोण आहेत आणि मुख्य आरोपी या सगळ्या गोष्टींमध्ये कोण आहेत? याच्यामध्ये 3 फरार आरोपी आहेत. त्यापैकी एक आहे राज बोकरिया, दुसरा आहे ऋतिक सुरेश कोठारी आणि तिसरा आहे सलमान मिरजकर पठाण. तिघंही राहणारे जुन्नर आणि नारायणगावचे आहेत. हे 3 आरोपी आहेत ते मुख्य आरोपी होते. त्यामध्ये मुख्य आरोपी असू शकतात कारण तपासान्वये ते सर्व गोष्टी समोर येतीलच. हे 3 आरोपी फरार आहेत आणि याच्यामध्ये 3 आरोपी जे होते ते जुवेनाईल होते, विधी संघर्षित बालक होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही, त्यांना नोटीस दिली.